आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। अजित पवारांची साथ बेनके सोडणार का अशी चर्चा त्यामुळे रंगलेली आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट झाली आहे। भेटीवर थेट उत्तर देणं शरद पवारांनीही टाळलेलं आहे। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता अतुल बेनकेही अजित पवारांची साथ सोडणार का आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशी चर्चा रंगलेली आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट घडलेली आहे। याला शरद पवार यांनीही दुजोरा दिलाय। हे आता कोणत्या पक्षात आहेत ते मला माहिती नाहीये। मला ते अजित पवार गटात आहेत याची कल्पना नाही। तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे यावरती फार चर्चा नको असं म्हणत पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशाचं सूतोवाच केलंय। तर राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, अतुल बेनके यांनी सूचक विधान केलेलं आहे। आमदार अतुल बेनके त्यामुळे तुतारी फुंकणार का अशी चर्चा रंगलेली आहे। अतुल बेनके जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार आहेत। या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। या भेटीनंतर अतुल बेनके यांनी राजकारणात काहीही घडू शकतं असं सूचक वक्तव्य केलंय। नाही, चर्चा काही नाही झाली, पण पवार साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत। तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो। याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही। शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचा गेली 40 वर्षाचा ऋणानुबंध आहे। जसं पवार साहेबांचा कायम आमच्यावर आशीर्वाद राहिला आहे, आजीदादांचाही आशीर्वाद राहिलेला आहे, सुप्रियाताईंचाही राहिला आहे, दिलीप वळसे पाटील साहेबांचा पण राहिला आहे। या सर्व नेत्यांना बघत बघतच मी मोठा झालो आहे आणि सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून या जुन्नर तालुक्यातून मी निवडून आलेलो आहे।